नाही, मला काहीच माहित नव्हतं. मी विचारही सुद्धा केला नव्हता, की मी कधी राज्यसभेत जाऊ शकेल. काम केलं आहे. नागपूर शहराची महापौर राहिलेली आहे आणि सामान्य जनतेपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांचं कसं विकास काम करू शकतो, मी कसं डेव्हलपमेंटचे काम, व्यक्तिगत लोकांना कसं आपण सोयी-सुविधा पुरवू शकतो, ह्या सगळे कामं मी केलेले आहे. हेच आहे ना महिला सक्षमीकरण हे फक्त भारतीय जनता पक्षच करू शकते. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या उमेदवार मायाताई इवनाते. सर्वप्रथम आपलं MTV मध्ये सरशी स्वागत. काय प्रतिक्रिया आहे आपली पहिली? आपल्याला ही राज्यसभेची उमेदवारी भारतीय जनता आज मी पार्टी राज्यसभेसाठी फॉर्म अर्ज भरलेला आहे. याकरिता माझे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि राष्ट्रीय नेते अमित शहाजी, आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नवीन साहेब आणि सर्व पक्ष केंद्रीय पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत, सगळ्यांचा मी आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. त्यासोबतच राज्याचे ज्यांनी मला नगरसेवक ते आज मी राज्यसभेचा फॉर्म भरला, असे आपले राज्याचे मुख्यमंत्री, माझे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांचा मी मनापासून आभार धन्यवाद मानते. त्याच प्रकारे राज्याचे आपले अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब आणि सर्व खासदार, आमदार सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानते. आपली ज्यावेळी आपली उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी आपल्याला पहिली भावना अशी काय होती आपल्या मनामध्ये? नाही, मला काहीच माहित नव्हतं. मी विचारही सुद्धा केला नव्हता, की मी कधी राज्यसभेत जाऊ शकेल आणि अचानक मला माननीय मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला 4:30 वाजता परवा आणि मला त्यांनी सांगितलं. मी काही बोलू शकले नाही. मी एकदम हक्काबक्का झाली आणि साहेबांनी फोन केला तर तो वेगळाच आनंद मला झाला आणि मी म्हणजे विश्वासच नव्हती करू शकत. पण साहेबांनी सांगल्यावर तर ते मानावेच लागेल आणि मी आज इथे येऊन आपण नगरसेवक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तो अनुभव आपल्याला राज्यसभेसाठी उपयोगी पडेल असं वाटतं. ग्राउंड लेवलचा अनुभव, विशेषतः आदिवासी समाजामध्ये आपण ग्राउंड लेवलवर मी काम केलं आहे. नागपूर शहराची महापौर राहिलेली आहे आणि सामान्य जनतेपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांचं कसं विकास काम करू शकतो, मी कसं डेव्हलपमेंटचे काम, व्यक्तिगत लोकांना कसं आपण सोयीसुविधा पुरवू शकतो, ह्या सगळे कामं मी केलेले आहे. मी केंद्रामध्ये 3 वर्ष राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाची मेंबर होती. त्यावेळेस मी पूर्ण भारत देशामध्ये भ्रमण केलेलं आहे. जिथे माझे आदिवासी बांधव होते, मी त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहे आणि तिथे जाऊन मी सगळ्या गरीब व्यक्ती असेल त्यांना भेटून त्यांची समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांना कसं चांगलं करता येईल त्याच्यासाठी ते करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आणि मला वाटते तेच एक मला आज ते जे दिसत आहे हे माझ्या मेहनतीचं होय. जागतिक महिला दिन आहे आता 8 तारखेला. काय सांगाल आपण महिलांना काय उद्देश? हेच आहे ना महिला सक्षमीकरण हे फक्त भारतीय जनता पक्षच करू शकते. हे फक्त भारतीय जनता पक्षाकडनं. आपल्यासोबत आता भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या उमेदवार मायाताई इवनाते, कॅमेरामॅन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन पडळकर, MTV मुंबई.